Good morning, students. In the previous period, we had completed lesson number 5 of your history textbook. Okay, now we are going to write answers of exercises which is in your history textbook. म्हणजे हिस्ट्री टेक्स्टबुकमध्ये लेसन नंबर 5च्या खाली जे एक्सरसाइज दिले आहे प्रश्नोत्तर ते आपण आज लिहिणार आहोत. तर त्यातले उत्तरं सगळे मी लिहून दिलेले आहेत तुम्हाला ते पाहून लिहायचे आहेत. आणि ह्या व्हिडिओ झाल्यावर मी तुम्हाला त्याचे फोटोसुद्धा पाठवणार आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. फिल इन द ब्लँक्स. द प्रिन्सिपल ऑफ याचं काय नॉन व्हायलेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन जैनिझम. पहिली फिल इन द ब्लँक्स आहे तुमच्या बुकमध्ये. हां, नंतर ॲन एक्स्ट्रॉर्डनरी फीचर ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गौतम बुद्ध वॉज, इथे येईल कंपॅशन. काय येईल? कंपॅशन फॉर ऑल, compassion for all living beings. ओके, compassion for all living beings. ठीक आहे ना. आता बघा पुढचा क्वेश्चन. बस फिल इन द ब्लँक्स दोनच आहेत त्याच्यामुळे आपण दोनच सॉल्व केलेले आहे. नंतर आन्सर इन शॉर्ट दिलेला आहे ना, आन्सर इन शॉर्ट. तर बघा याचे फोटो मी तुम्हाला पाठवणार आहे. आन्सर इन शॉर्ट आहे. पहिलं, व्हॉट वेअर द टीचिंग ऑफ वर्धमान महावीर. हे बघा इथे दिलं आहे. व्हॉट आर द टीचिंग ऑफ वर्धमान महावीर, त्याचा आन्सर आहे. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, विच फेमस कोट ऑफ गौतम बुद्ध हॅव यू रीड हिअर, व्हॉट व्हॅल्यूज डज इट अपहोल्ड ना. तर हे बघा इथे दिलेलं आहे, विच फेमस कोट ऑफ गौतम बुद्ध हॅव यू रीड, व्हॉट व्हॅल्यूज डज इट अपहोल्ड. तर याचा आन्सर इथे मी लिहून दिला आहे. गौतम बुद्ध हॅड सेड इवन द लिटिल क्वेल कॅन चर्प फ्रीली इन हर नेस्ट, है ना. नंतर देअर बाय ही प्रोपाउंडेड द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम अँड इक्वॅलिटी. ठीक आहे. नंतर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट व्हर्च्यूज आर एम्फॅसाइज्ड इन जुडियाइझम. हे बघा दिलं आहे, जुडियाइझम एम्फॅसाइज द व्हर्च्यूज ऑफ जस्टिस, ट्रूथ, प्लेस, लव, कंपॅशन, ह्युमिलिटी, चॅरिटी, एथिकल स्पीच अँड सेल्फ रिस्पेक्ट. ठीक आहे. नंतर व्हॉट आर द टीचिंग्स ऑफ ख्रिश्चॅनिटी. हे बघा हा पूर्ण मोठा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला सांगितलेला आहे, लिहून दिला आहे मी. हे स्पेलिंग आहे देअर, THERE, देअर. ठीक आहे. तर हे पूर्ण इथपर्यंत याचा आन्सर आहे. वी शुड फॉरगिव्ह दोज हू आर पर्यंत याचा आन्सर आहे. कशाचं? व्हॉट आर टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटीचं इथपर्यंत आहे. नंतर आहे व्हॉट आर द टीचिंग ऑफ इस्लाम. हे बघा इथे दिलं आहे, व्हॉट आर द टीचिंग ऑफ इस्लाम आहे ना. त्या प्रश्नाच्या खाली लिहायचं बरोबर, द टीचिंग ऑफ इस्लाम इज सरेंडर टू अल्लाह. असं पूर्ण बिहेव इन लाईफपर्यंत याचा आन्सर आहे. ठीक आहे. नंतर शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द कोर ऑफ पारसी थिंकिंग है ना. तर शेवटचा प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर बघा, व्हॉट इज द कोर ऑफ पारसी. हे द एलिमेंट्स फायर अँड वॉटर आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲट द कोर ऑफ दीज रिलिजन आर द 3 मेन प्रिन्सिपल्स ऑफ गुड कंडक्ट, नेमली गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स. ठीक आहे. याचं हे आन्सर आहे. नंतर दिलं आहे तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन. तर काय आहे, आर्य सत्यजन पंचशील. तर हे बघा याचं आहे, हे पंचशीलची नोट आहे. इथे दिलं आहे मी लिहून पंचशील पूर्ण दिलेलं आहे. गौतम बुद्ध प्रीच द फॉलोइंग 5 रूल्स. याच्यानंतर ह्या 4 ओळी मी कट केलेल्या आहे इथपर्यंत. आणि इथून लिहिलेलं आहे हे कोणते रूल्स, 5 रूल्स आहेत जे आहेत. त्याच्यासमोर लिहायचं दॅट इज, आय फुल स्टॉप, ई फुल स्टॉप, याचा अर्थ होतो दॅट इज. मग नंबर 1 टाकलेला आहे अहिंसा, नो लिव्हिंग बीइंग्स शुड बी हर्ट. 2 number truth, one should not tell lies. Then 3rd is asatya, one should not steal. नंतर 4th is इंद्रिय संयम, म्हणजे 1 should win control over bodily desires. आणि लास्ट आहे 5th and last, one should not take intoxicants. टेक इन है ना, टेक इन टॉक्झिकंट्स आहे. तर हे बघा इन वेगळं आहे आणि टॉक्झिकंट्स वेगळं आहे. ओके. नंतर तुम्हाला दिलेलं आहे हे बघा आर्य सत्य है ना. आर्य सत्याचं दिलेलं आहे, गौतम बुद्ध प्रोव्हाइड्स आन्सर टू हिज
क्वेश्चन्स इन द फॉर्म ऑफ 4 नोबल ट्रूथ सच ॲज, पहिलं आहे आर्य सत्य, दुसरं दुःख, ह्युमन सच ॲज आर्य सत्य, पहिलं हे आहे दुःख, ह्युमन लाईफ इज फुल ऑफ सफरिंग्स. तर त्रिशा, द कॉज ऑफ सफरिंग इज डिझायर, RESIRE, नंतर DESIRE, नंतर दुःख निवारण, इट इज पॉसिबल टू एंड सफरिंग्स, नंतर आहे प्रतिपद, द वे लिडिंग टू द एंड ऑफ सफरिंग्स. ओके, आता हे झालं पूर्ण. नंतर रिझन आहे तुम्हाला, तर रिझन आहे पहिलं, व्हाय वॉज द नेम जीना गिवन टू वर्धमान महावीर. हे बघा तोच प्रश्न आहे, थोडासा बदलून लिहिलेला आहे. वर्धमान महावीर केम टू बी नोन ॲज जीना बिकॉज, है ना. तर याचा आन्सर हे आहे, पहिल्या रिझनचा आन्सर हे आहे. नंतर आणि हे आन्सर हे बघा इथपर्यंत आहे, गेव अप ऑल कम्फर्ट्स अँड कॉन्कर्ड ऑल बॉडीली डिझायरपर्यंत पहिल्या याचा आन्सर आहे. नंतर दुसरं, गौतम केम टू बी नोन ॲज गौतम बुद्ध बिकॉज, है ना. तुमच्या याच्यात प्रश्न आहे, व्हाय डीड गौतम बुद्ध केम टू बी कॉल्ड द बुद्ध. एक दोन्ही प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलं पण त्याचा अर्थ एकच आहे. तर बघा, प्रिन्स सिद्धार्थ हॅड लेफ्ट होम, वाईफ अँड सन टू फाइंड द आन्सर फॉर all human sufferings after rigorous REGORUS tap he acquired bodhi, that is divine knowledge. इथपर्यंत KNOWLEDGE. ठीक आहे, अशा प्रकारे नाव लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन, द क्वेश्चन्स ऑफ लेसन नंबर 5. ओके, म्हणजे पेज नंबर 25वर तुमच्या हिस्ट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 25वर असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आता सांगितली आहे समजावून, आणि याचे आता फोटो पाठवणार आहे. त्याचे उत्तरं तुम्हाला यू हॅव टू राईट डाऊन इन युअर हिस्ट्री नोटबुक. ओके स्टुडंट्स, अँड ऑल्सो लर्न. थँक्यू स्टुडंट्स.